चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही नोकरी नगरमध्ये या चॅनलवर आहात. या चॅनलवर तुम्हाला तलाठी भरती, न्यायालय भरती, पोलीस भरती असे या या भरतीमध्ये येणारे प्रश्न भेटतील तुम्हाला. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा. तर आज आपण घेऊन आलो पोलीस भरतीसाठी लागणारे कागदपत्र. तुमच्यापाशी नसेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमचे DV मध्ये आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला बाहेर काढणार. तर चला बघूया कोणते कोणते डॉक्युमेंट काढणं आवश्यक आहे. पहिलं तर मित्रांनो, तुम्हाला ID प्रूफसाठी आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल. जर तुम्ही ड्रायव्हिंगसाठी करत असाल तर ड्रायव्हिंग लायसन्स, माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड, ओळखपत्र ते पण लागेल. पुढं बघूया अजून. आणि ते माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन असल्यास चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट पण लागल. कॅरेक्टर सर्टिफिकेट पण लागेल. ते तर तुम्ही तर बघतच असाल, ते सगळ्यात ह्याला लागते कॅरेक्टर सर्टिफिकेट. ते तुम्हाला पोलीस स्टेशन मधून भेटून जाईल. तुम्हाला 2 विटनेस सोबत ते भरायला लागतो कॅरेक्टर सर्टिफिकेट फॉर्म. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा, त्यावर पण तुम्हाला व्हिडिओ बनवल. पुढं बघूया अजून काय काय डॉक्युमेंट लागणार. पुढं बघा, फर्स्ट हे आहे की पोलीस भरतीचा फॉर्म अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10वी-12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि तुमचं 10वी-12वीचा रिझल्ट असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जन्माचा दाखला आणि बर्थ सर्टिफिकेट राहणं आवश्यक आहे तुमच्याकडे. म्हणजे जन्माचा दाखला असणं आवश्यक आहे. तिसरं काय आहे तर रहिवासी प्रमाणपत्र आणि डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र पण असणं आवश्यक आहे. पुढचं पुढचं काय आहे, जैवविविधता प्रमाणपत्र, MSCIT पास असल्यास प्रमाणपत्र. खेळाडूचे प्रमाणपत्र पण लागेल मित्रांनो. जर तुम्ही खेळाडू पोस्टवर भरत असाल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जे ओबीसी कास्टवाले त्यांच्यासाठी हे नॉन क्रिमिनल हे प्रमाणपत्र लागतंय मित्रांनो. जर कोण माजी सैनिक असेल तर त्यासाठी त्यांना डिस्चार्ज प्रमाणपत्र हे पण लागतंय. पुढचं काय आहे, कोण प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांच्यासाठी पण ते प्रमाणपत्र लागेल. भूकंपग्रस्त, अजून पोलिसाचे मान्य प्रमाणपत्र हे पण आहे. अनाथ बाबतींचे प्रमाणपत्र. आणि हे मित्रांनो, हे काय, हे 14वा आहे. हे काय मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो मी. तर हे काम तुम्हाला दिसतंय का, एक मिनिट. हा, तर हे काय, थांबा एक मिनिट, मी करतो. हा, तर हे काय आहे तर अंशकालीन प्रमाणपत्र म्हणजे काय, काम किंवा शिक्षणाचे जो भाग पूर्णपणे नसतो त्यासाठी मिळणारे प्रमाणपत्र आहे. आणि पार्ट टाइम जॉबचं आहे मित्रांनो. कोणता विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करत असेल त्याचा प्रमाणपत्र आहे. ह्याची तर काय गरज लागत नाही, पण ते PDF वर डिपेंड करतं. ते पोलीस भरतीच्या ह्याच्यामध्ये ते लोक जर असं नियमित करून देत असाल, नक्की लागल तर लागल, नाही तर नाही लागणार मित्रांनो हे प्रमाणपत्र. EWS प्रमाणपत्र पण पाहिजे. NCC प्रमाणपत्र यांसारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. पुढचं बघूया अजून काय आहे प्रमाणपत्र. तर हे हे मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं की मी सांगितलं तुम्हाला, 10वी-12वीचे गुणपत्रिका, रिझल्ट आणि पासिंग सर्टिफिकेट असं दोघं आहे. महाराष्ट्र आदिवासी, तो महाराष्ट्राचा असला पाहिजे. आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल. शाळा सोडल्याचे दाखला म्हणजे LC, लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड. मी तुम्हाला पहिले सांगितलं, कास्ट सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल. आणि जर कुणाचा विवाह झाला असेल तर लग्न झालेले असल्यास नावाचं गॅजेट विवाहित स्त्रीसाठी. आणि मित्रांनो, जे कॅन्डिडेट ड्रायव्हिंगसाठी अप्लाय करत असेल त्यासाठी काय आहे तर ड्रायव्हिंग पदासाठी हलके वाहन चालवण्याचे TR, म्हणजे तुमच्यासाठी
तुमच्याकडे मित्रांनो TRचा लायसन असला पाहिजे. तेव्हाच तुम्ही ड्रायव्हिंगच्या ह्याच्यामध्ये भरू शकतात. तर असे मित्रांनो डॉक्युमेंट्स आहे. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ? जर चांगला वाटला तर लाईक करा. तुम्हाला सांगतो मित्रांनो की या चॅनलमध्ये तुम्हाला असेच क्वेश्चन भेटेल जे पोलीस भरतीला, न्याय भरतीला, जिल्हा परिषद आणि मेन करून जास्त मित्रांनो जे मराठी व्याकरण आहे ना ते तलाठीमधले आलेले प्रश्न आहेत. जर तुम्ही बघितलं नसेल तर या चॅनलमध्ये तुम्ही जा बघा. तिथे तुम्हाला प्रश्न भेटतील, इतिहासाचे भेटेल, नागरिक शास्त्राचे भेटेल, असे खूप सारे व्हिडिओ भेटतील, प्रश्न भेटतील जे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.